युट्यूब फॅमिली कशा आहात सगळे? मजेत आहात का? सगळ्यांना श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तर आता श्रावण मास चालू झाला आहे, तर आता भरपूर जणांचे, कोणाचे नवनाथ पारायण, कोणाचे गुरुचारित्र अध्याय, कोणाचे वैभव लक्ष्मी, कोणी सत्यनारायण. तर जो श्रावण महिना लागला त्यात आपण नाही का, श्रावण महिन्यात आपल्या घरात नॉनव्हेज बनत नाही, मग जी सेवा भरपूर करतात. तर तसेच मी पण आज ह्या वर्षी माझं दुसरं वर्ष मी नवनाथ पारायण करते. तर नवनाथ पारायण मी केलं आणि गेल्या वर्षी केलं तर मला भरपूर चांगला रिझल्ट भेटला. म्हणजे माझी जे इच्छा होती ना ती माझी पूर्ण झाली. असं आहे नाही की, पण नवनाथांची जर मनापासून सेवा केली तर स्वामी आणि नवनाथ महाराज पाठीमागच थांबतात आणि जिथं आपल्या अडचणी त्या काळात ते येऊन उभे राहतात. तर त्यांनी पण मला भरपूर साथ दिली. चला तुम्हाला पूजा दाखवते. नवनाथ महाराजांची पूजा मांडून घेतली. पूजा कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. साधी सोपी एकदम सरळ, असं वाटतं घरामध्ये साक्षात महाराज बसले आहे की नाही, एकदम मस्त. तर चला आता आपण भाजी करून नैवेद्यासाठी. हे बघा माझं देवघर पण बघा, हाय आपलं छोटंसं तुटकं फुटकं पण एकदम छान आहे. मस्त पूजा बिजा मांडून घेतली. श्रावण मास चालू आहे त्यामुळे आता पहिलं नवनाथ महाराजांची पोथीचं पारायण करणार आहे. त्यानंतर गुरुचारित्र, वैभव लक्ष्मीचं पण मला करायचं होतं. माझ्या घरात जागा नाही जास्त पूजा मांडण्यासाठी, म्हणून मी ते नाही करणार आहे. असं म्हणजे टप्प्याटप्प्याने करेल. तर माझी आजची पूजा कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. शेंगदाणे चांगले भाजून घेतले, हिरवी मिरची. आता मेथी चांगली धुवून ठेवली, 2 पाण्याने तेल गरम केलंय, आपण देऊन टाकून मेथी. मी 2 याची करणार आहे, का तर मी पारायणामुळं कांदा लसूण खात नाही, त्यामुळे माझ्यासाठी वेगळी करणार आहे आणि नवऱ्यासाठी आणि पोरांसाठी लसूण. ते आपली मेथी लास्टपर्यंत बघा हिरवीच राहील. हा हा मेथीची भाजी परतून झाले. आता आपण शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेऊ. लसूण सोलून घेते पडापडा. आज सकाळी लवकर उठले ना, अध्याय वाचले, पूजा केली, सगळी मुलांच्या शाळेत मीटिंगला गेले, मीटिंगवरून आले. आज उशीर झाला जेवण बनवायला. म्हणलं चला, तरी पण आज उशीर झाला आहे आणि तुम्हाला माहिती आहे घरात काय असलं आपल्या पूजाचं काम किती राहते. म्हणलं चला आज भाजीची मेथीची तुमच्यासंग शेअर करू. माझी भाजी बघा मी कशी बनवते. प्रत्येकाच्या इथं पद्धत वेगवेगळी राहते. आमची तर रशातली मेथी जास्त आवडते, बाजरीची भाकर त्याच्यासाठी. बघा आता लसूण सोलून घेतलं, तर आता मिक्सरला वाटून घेऊ, बारीक करून घेतो मिक्सरला. मेथी शिजत आता मी आपण जे शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण घेतला याच्यातनं वाटून टाकून घेते. चवीनुसार मीठ. मेथीच्या भाजीत मीठ जरा कमीच टाकायचं बरं का. भाजी शिजून थोडी होती मग खारट होण्याची शक्यता राहते. खरंच भाजी खारट होते, का तर भाजी शिजून कमी होते ना, आपण त्या भाजीप्रमाणे कसं मीठ टाकतो ना त्या प्रमाणावर आहे. आता भाजी शिजून एवढीच होईल आणि त्यात मीठ जादा टाकलं ते खरंच होणार. कोण खाते कोण नाही खात आपल्या घरात.
फेकणं जातं, त्यापेक्षा आपलं मीठ कमीच टाकायचं या भाजीत. या नाही तर मग पूर्ण भाजी शिजून झाल्यावर मीठ टाकायचं. भाजी आता मस्त आपली बघा हिरवीची हिरवी गार आहे. कलर भाजीचा बदलला नाही, त्यात आपण हिरव्या भाजीत आपण तेल जास्त टाकतो ना, कलर चेंज होत नाही. आता मी शिजवून देते आता 10 मिनटं, गॅस लो करते आणि जे आपलं शेंगदाणा वाटलेलं पाणी ते यात टाकून घेते. आणि बघा मी पहिलंच वाटण करून ठेवलं होतं, हे बिगर लसणाचं वाटण, हिरवी मिरची शेंगदाण्याचं. तर आता इथं मला भाजी करून घेते मी. बिगर लसणाची भाजी करून घेते. महाराजांना कांदा लसूण चलतच नाही मसाला. श्रावण पण आहे तर महिनाभर आपण वर्ज्य केलंच पाहिजे. आपल्याला आता इच्छा आहे सगळं करण्याची, तर जसे नियम आहे तसे आपण पाळायचे. नियम भरपूर काही आहे, पाळले तर भरपूर आहे. जेवढे आपल्याच्याने शक्य होते ना तेवढं पाळायचंच. हे बघा आता तेल गरम झालं, आपण भाजी पण टाकून घेतली. थडथड आवाज येतोय बघा. भाजी परतून घ्यायचं. आता मी हलवून घेते बघा मंडळी. लसण टाकून बाहेर मी केली म्हणून उलट मी साईडला ठेवली. आता ही दुसरी घेतली, मी मिक्स करणार नाहीये. आता तिला मस्त परतून घेते पहिलं भाजीला. मस्त आपण ज्वारीच्या भाकरी संग खायचं. भाजी शिजून घेऊ, परतून घेऊ 10 मिनिटं आणि मग शेंगदाण्याची केली. पूजा तुम्हाला दाखवली, आवडली तर नक्की मला सांगा. कारण की दुसरं वर्ष माझं ना पारायणाचं. असं म्हणजे माझी इच्छा होती म्हणून मी केलं. आणि जसं म्हणजे स्वामीच्या पूजेत आलो तसं एक एक करतच राहते. पण माझं पहिलं चॅनल नव्हतं यूट्यूबला, त्यामुळे मी काही तुम्हाला दाखवतच नव्हते. तर चला ह्या वर्षी चॅनल खोललं आहे मी. तर जसं मी घरात माझे म्हणजे करत राहीन तसं तुमच्या संग नक्की शेअर करेन. तर आजची भाजी झाली, आता मी भाकरी करून घेते. तर भाकरीची काय रेसिपी तुम्हाला दाखवत नाही, आता तुम्ही भाकरी झाल्यावरच बघा. तोपर्यंत आता मेथी आपली शिजून घेऊ. हे बघा ही पण मेथी शिजत आली, ती पण दोन्ही मतलब एक लसणाची आणि एक बिगर लसणाची केली. तर चला दाखवते तुम्हाला मी आता भाजी आपली. ही पण चांगली शिजत आली ना, आता ही पण शिजत आली. तर यामध्ये आता मी हा कूट टाकून घेते. मस्त परतून घेते. याच्यात मीठ नाही टाकणार मी, कारण की भाजी शिजून कमी होईल ना, नंतर मीठ टाकते. शिजून झालं. याच्यात थोडं पाणी आता ते पण पूर्ण आटून घेते. तुमच्या संग दाखवलंच मी. हे बघा याच्यात मुगाची डाळ टाकून घेतली. मी भिजवली नाही आहे, कच्चीच टाकली आहे. आणि याच्यामध्ये पण टाकणार आहे बघा. दोन्ही भाज्यात टाकून घेतली मुगाची डाळ. ही भाजी आता आपली शिजत आली. उगं थोडी काय ते नॉर्मल राहिली. आता मी चवीनुसार मीठ टाकून घेते. डाळ आणि मीठ मी संगतीच टाकलं. दोन्ही भाज्या हलवून घेते. पहिले ही हलवते. बिगर लसणाची पण भाजी छान लागते बरं का, असं नाही की नाही लागत. हे बघा आता ही मस्त हलवून झाली. बघा भाजी आपली शिजून बघा किती खुशी झाली. कडे पण लागली पळायला गॅसच्या खाली. आता ही भाजी हलवून घेते. बघा आता ही हलवून घेते. ही भाजी पूर्ण शिजली खाली. आपण डाळीसाठी थोडं पाण्यात ठेवलं होतं, कारण भाजी शिजताना आपलं थोडं पाणी राहिलं आणि त्यातच मी डाळ शिजून घेणार. डाळ जास्त शिजवायची नाही, नाही तर गाळा होतो. गाळा झालेली डाळ चांगली नाही लागत. चला आता ही पण शिजली, ही पण झाली. आता आपण दोन्ही झाल्यावर भेटू. बघ मेथीची भाजी टाकली, लाईटच गेली. आता कधी येते काय माहिती. आज शुक्रवारी लाईट येत नाही लवकर. भाजी बनवायला टाकली. बघा बघा लाईट नसल्यावर पूजा अशी दिसते. लाईट पाहिजे आहे की नाही घरामध्ये. भाजीची रेसिपी तुम्हाला पूर्ण दाखवलंच नाही. तर भाजी बनवून झाली आता. तर भाजी पण बनवून झाली. देवाला निवद पण दाखवून घेतला. हे बघा देवाला निवद दाखवलाय. महाराजांना नाथपंथांना निवद दाखवून घेतलाय. ज्वारीची भाकरी बनवली मस्त. मेथीची भाजी हे बघा देवाला पण दाखवलाय. मेथीची भाजीची रेसिपी
आणि माझी नातांची सेवा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला 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 जय आदेश न कसला शेअर करायला विसरू नका. बघा मंत्र बोलू द्या मध्येच बोला शेअर करायला विसरू नका. बोला 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 अलख निरंजन. चला श्री स्वामी समर्थ.